जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या गावातील बऱ्याचशा महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्री माता फुले, त्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना प्रथम अभिवादन करतो। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सरपंच रोहिणीताई पवार, तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी व सर्व विद्यार्थिनी व सर्व शिक्षक वृंद, या ठिकाणी मी अधिक वेळ घेणार नाही। फक्त माझ्या ही जे विद्यार्थी दैवत हा लेख संग्रह याच्यातला एक लेख आहे जो मी श्री याच्या जीवनावर लिहिलेला आहे। हा लेख फक्त मी तुमच्याजवळ सादर करणार आहे। लेखाचं नाव आहे श्री आदिशक्तीचे रूप। मुलींनी कृपा करून तुम्ही ऐका, आता हे तुम्हाला जास्त फायद्याचं आहे। समोर श्री आदिशक्तीचे रूप हा लेख मी वाचन करतो। यामध्ये स्त्री कशी महत्वाची आहे आपल्या जीवनात, सगळ्यांच्या पदोपदी तिच्या यातना, तिनं जीवनात तिचा त्याग हा किती महत्वाचा आहे या लेखातून तुम्हाला कळेल। तो लेख मी वाचून दाखवतो। पदोपदी समाजाच्या सर्व परीक्षा तिला द्याव्या लागल्या व ती देत आहे व उत्तीर्ण होत आहे। ती स्त्री दुसऱ्याने तिला समजून घेण्याआधी तीच दुसऱ्यांना समजून घेते। ती स्त्री बालपणापासून मरेपर्यंत मुलगी, बहीण, पत्नी, आई आणि शेवटी आजी या सर्वच नात्यात सर्वात कुणाच्या तरी धाकात जीवन जगते ती स्त्री। प्रत्येक नात्यात कुटुंबासाठी कृष्णानं उचललेल्या गोवर्धन पर्वतासारखी स्थिर असते ती स्त्री। आम्हाला नको असतानाही निस्वार्थी प्रेम काय असते हे सांगण्यासाठी आमच्या घरात ती मुलगी म्हणून जन्माला येते। घरातील संकटात, दुःखात एक बाप कुटुंबापुढे फक्त एवढ्यासाठीच रडत नाही, कारण त्याला माहित असतं की मी जर अश्रू ढाळले तर माझं कुटुंब, ज्याचा मी आधार आहे, ते कोलमडेल। म्हणून प्रत्येक वरून नारळासारखा दिसणारा पण आतून गोड पाणी असणारा बाप एकटाच रडतो। पण प्रत्येक बापाच्या जीवनात येणारा प्रसंग, त्यावेळी तो स्वतःलाही रोखू शकत नाही। मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी चुलीवरचा तवा, जो तापतो पण कुटुंबाची पोटाची आग शांत करणारी भाकर बनवितो। ही ती मुलगी आहे जी वडिलांची चाळणी झालेले बनियन पाहून खर्च करत नाही। अशी प्रेमळ मुलीच्या रूपातील स्त्रीमधूनही आपल्याला आदिशक्तीचं रूप होतं। पदोपदी आपल्याला देवीचा आपण सन्मान करतो, देवीची पूजा करतो, पण साक्षात देवी कोण असेल तर ती आपल्याला या मुलीच्या, आजीच्या, आईच्या, बहिणीच्या, पत्नीच्या रूपात सदैव दिसत असते। या माहेर सासरचं घर आनंदानं सजवते। माहेर आणि सासर दोन्ही घर ती आनंदानं सजवते, पण दुःखी मोठं मन आसवांनी विजवते ती असते मुलगी। भाऊ किती श्रीमंत असला ना व बहीण किती गरीब असली ना, तरी त्याच्याकडून कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता त्याच्या आशीर्वादाची अपेक्षा करणारी बहीण, रक्षाबंधन आली की दिवाळीला दारात उभी राहून रस्त्याकडे वेड्यापरी भावाची वाट पाहणारी बहीण, तीही माया तिची जगावेगळी। भावाला ओवाळताना मनोमन त्याच्या सुखासाठी पंचप्राण देण्यासही तयार असणारी ती असते बहीण। या बहिणीच्या रूपातील स्त्रीमधून आपल्याला आदिशक्तीचं दर्शन होत आहे। आपण पहिले पाहिली मुलगी, नंतर पाहिली बहीण। त्या बहिणीसाठी दोन ओळी। आई वडील भावाच्या मर्जीत संसाराचा खेळ मांडते। आई वडील भावाच्या मर्जीत संसाराचा खेळ मांडते। माहेर आणि सासरसाठी साऱ्या जगाला भांडते ती असते बहीण। कुणाची तरी पत्नी झाल्यावर ही प्रत्येक वेळेस तिचंच चुकते असं नाही। तिसरं जे रूप आहे देवीचं ते आहे पत्नी। कुणाच्या तरी पत्नी झाल्यावर ही प्रत्येक वेळेसच चुकते असं नाही, पण कधी कधी पतीचंही चुकत असतं। कधी बाहेरचा ताण घरातही काढला जातो। तिची चूक नसते, तिला माहित असते, पण तरी ती निमूटपणानं सार सहन करते। हे सुशिक्षित पतीचे झाले, पण काही पत्नीला तर दारू पिणारे विचित्र पती मिळतात। पण त्याच्यातही देव मानून आई वडिलांच्या संस्कारातील ही मुलगी आहे ना, त्या पतीची मनोभावे सेवा करून जन्मजन्मी हाच पती मला मिळावा म्हणून वडाची पूजा करते। सारं दुःख लपवून माहेरी हसतमुख राहून सारं काही सहते। अशा एक पतिव्रता पत्नीच्या रूपातही स्त्रीमधून आपल्याला आदिशक्तीचं दर्शन घडत असतं।
खरं तर स्त्री क्षणाची पत्नी असते आणि चिरकाल ती माता असते. पत्नीने आनंदी राहावं सदा, पण खरंच तुमची तिला साथ आहे? माझा पुरुषांना प्रश्न आहे. पत्नीने आनंदी राहावं सदा, पण खरंच का तुमची तिला साथ आहे? जळणारे दिवे जरी तुम्ही असले ना, जळणारे दिवे जरी तुम्ही असले ना, पण तीच दिव्याची वात आहे, तीच दिव्याची वात आहे. ही असते पत्नी. असं म्हणतात, पत्नीच्या सांगण्यावरून एका मुलानं आईचं काळीज काढलं होतं. पण काळीज नेताना ठेच लागली तेव्हा हातातलं काळीज बोललं, बाळा तुला लागलं तर नाही ना? पुत्र कुपुत्र ऐकले मी, पण माता कुमाता अजूनही या जगात ऐकले नाही. जगातले सर्व गुन्हे माफ होणारे एकच न्यायालय आहे आणि ते म्हणजे आईचे हृदय. साऱ्या गोष्टी विकत घेता येतात, पण आईचं प्रेम विकत मिळत नाही. तरी आजचे तरुण आई आणि वडील सांभाळत नाही, ही एक शोकांतिका आहे. प्रत्येक प्रेमात थोडा तरी स्वार्थ असू शकतो, पण आईच्या प्रेमात कुठलाच स्वार्थ नसतो. अर्ध्या पोटी राहून आपल्या लेकरांना घडवणाऱ्या आईच्या रूपातील श्रीमधूने आपल्याला आदिशक्तीचं दर्शन घडतं. त्या आईसाठी दोन ओळी मी सांगतो. तुमच्या पोटासाठी केली तयार भाकर उपाशी शेतात ती राबली दिवसभर. तुमच्या पोटासाठी केली तयार भाकर उपाशी शेतात ती राबली दिवसभर. तुम्हाला सुखाचे दूध आणि प्रेमाची साय, पण आईच्या पाठी लागलेल्या पोटाचं काय? आयुष्यभर कष्ट करून शेवटी चारी धाम करावं. आता शेवटच्या टप्प्यात आली. मुलगी झाली, बहीण झाली, पत्नी झाली, आई झाली. आता शेवटचं तिचं रूप आहे आजीचं. आयुष्यभर कष्ट करून शेवटी चारी धाम करावं, हरिनामात रमावं, पण तरी नातवांना सांभाळताना होणारे मुलाचे व सुनाचे हाल पाहून शेवटी शरीर थकल्यावरही मन न थकलेली आजी स्वतःच्या सुखाची तिलांजली देऊन पुन्हा नातवांना गोष्टी सांगणारी आजी जागत असते. तेव्हाच कुटुंब आनंदाने जगत असते. आपल्याला आई पाहिजे, पत्नी पाहिजे, पण आज आदिशक्तीचं रूप मुलगी नको आहे. याचं उत्तर समाजाजवळ काय आहे? कित्येक वर्षा अगोदर तुकोबांनी सांगितलेलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तसेच या अभंगाच्या पहिल्या ओळीत ते म्हणतात की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. या ओळीत ते माता शब्द अगोदर वापरतात. आणि या नात्यात काहीच न मागता नदीप्रमाणे देणाऱ्या स्त्रीला आपण काय दिले? फक्त आणि फक्त वनवास. फक्त आणि फक्त वनवास. एकीकडे महिला दिनाच्या निमित्तानं आपण त्यांचं स्वागत करतो, समारंभ ठेवतो, आणि दुसरीकडं हे दिखाव्यापुरतं दिसतं. आणि जेव्हा प्रत्यक्षात जीवन जगतो ना आपण, त्यावेळेस स्त्री सोबत काय घडतं? खरोखर एक पुरुष म्हणून मलाही ही खंत आहे. या ठिकाणी आज स्त्रीनं कसं राहिलं पाहिजे आणि स्त्रीची गत काय, एक माझ्या दोन ओळीच्या कवितेतून मी शेवटी सादर करतो आणि थांबतो. स्त्रीच्या रूढीच्या शृंखलेत स्त्री बंद झाली. रूढीच्या शृंखलेत स्त्री बंद झाली, हुंड्याच्या नशेत माणसं धुंद झाली. स्त्रीच्या रूढीच्या शृंखलेत स्त्री बंद झाली, हुंड्याच्या नशेत माणसं धुंद झाली. स्त्री पाण्याविना जणू एक झाड वाळणारे. तुमच्या प्रेमाशिवाय, पुरुषाच्या प्रेमाशिवाय स्त्री वाळू शकत नाही, जगू शकत नाही. स्त्री पाण्याविना जणू एक झाड वाळणारे, निर्दोष शुद्धात तिला जाळणारे. पुस्तकातील ओळी रूढी मोडत आहेत. पुस्तकातील ओळी रूढी मोडत आहेत. पुस्तक छापणारेच तिला रडवत आहेत. शिवबा घडवणारी ती जिजामाता आहे. शिवबा घडवणारी ती जिजामाता आहे. पोटच्या लेकराच्या तिलाच राथा आहे. जन्म देणारी तीच आता झाली दाशी. जन्म देणारी तीच आता झाली दाशी. अरे देव घरात तुझ्या जातो कशाला काशी. कधी हा संपणार सीतेचा वनवास, कधी हा संपणार सीतेचा वनवास. सरणावरती चितेला एवढी एक आस, दुर्गा बनल्याशिवाय तू जगणार नाही. दुर्गा बनल्याशिवाय तू जगणार नाही. त्रिशूळ घे हातात, आज कृष्ण येणार नाही. आज कृष्ण येणार नाही. आज कृष्ण येणार नाही. आज या निमित्ताने मी या जगातल्या आईला, मी हा जो लेख लिहिला, ही कविता लिहिली, ही लेख वाचताना मला माझ्याच घरातील सर्व स्त्रियांची आठवण झाली की जगात एक आदर्श आई कशी असावी ती मला मिळाली. जगात एक आदर्श बहीण कशी असावी ती मला मिळाली. जगात आदर्श पत्नी कशी असावी ती देवानं मला दिली. जगात एक आदर्श मुलगी कशी असावी तीही देवानं मला दिली. या सर्वांच्या प्रेमामुळे
आज मी समर्थपणे उभा आहे, भक्कमपणे यांचा मला पाठिंबा आहे आणि माझं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत या स्त्रियांसाठी, या माझ्या घरातल्या सर्व, माझ्या भुवनेश्वरी, माझ्या देवीच्या रूपात असलेल्या या सर्व सर्व स्त्रियांसाठी मी सदैव त्यांच्यापुढे नतमस्तक करतो आणि त्यासोबतच तुम्ही सर्व बसलेल्या या सृष्टीतील आदिशक्ती, ज्यांना मी म्हणतो की सर्व आदिशक्ती तुम्ही आहात, तुमच्यामुळे आम्ही आहोत, आदी आदिशक्ती आहे आणि खरोखर तुम्हाला मी स्मरण करतो, तुमचंही पूजन करतो, या सृष्टीतील सर्व स्त्रियांचा आज मी सन्मान करतो आणि त्यांचे आशीर्वाद मला सतत मिळत राहावं अशी आशा बाळगतो आणि दोन शब्द माझे की सांगतो.